दरम्यान साताऱ्यात यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची बनलेली आहे। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती थेट लढत होते। काही ठिकाणी अपक्षांनी जोर लावलेला आहे। बघूयात याविषयीची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साताऱ्याचे सुजित आंबेकर। दरम्यान सुजित आंबेकर आपल्यासोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडनं अगदी थेट आपण घेऊया माहिती। सुजित, काय सांगाल, साताऱ्यात कशा पद्धतीने यावेळी लढत होते आणि सध्या काय नेमका ट्रेंड दिसतोय? सौरभ, खरं बघितलं गेलं तर सातारा जिल्ह्यात आपण जर थोडक्यात आढावा घेतला तर हा शरद पवारांचा आणि काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। परंतु गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महायुतीने फार मोठं यश मिळवलेलं आहे। यंदाची निवडणूक जी आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये चुरशीची निवडणूक आपल्याला म्हणता येईल। या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी फार बारकाईने लक्ष घातलेलं आहे, कारण का शरद पवारांना लोकसभेमध्ये निसटता पराभव सोसावा लागलेला आहे। त्याचं कारण ठरलेलं आहे ते पाणी हे चिन्ह। त्यामुळे शरद पवारांनी 2 दिवस मुक्कामी राहून इथं सभा घेतलेल्या आहेत। काही मतदारसंघ हे फार सेन्सिटिव्ह आहेत। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची थेट लढत भाजपच्या अतुल भोसले यांच्याशी होत आहे। तिथं नेक टू नेक फाईट आहे। पाटण एक मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत शंभूराज देसाई यांची लढत ही होत आहे अपक्ष असलेल्या सत्यजित पाटणकर यांच्याशी। पाटण मतदारसंघाचा थोडक्यात मी आढावा सांगितलं तर पाटणमध्ये राजकीय पक्षापेक्षा अपक्षाची जी चुरस आहे ती फार मोठी म्हणावी लागेल, कारण देसाई आणि पाटणकर गट ही जी लढत आहे ही अशा पद्धतीने होत आहे। दुसरी गोष्ट, कोरेगाव जो मतदारसंघ आहे ती पण मोठी शशिकांत शिंदे जे आहे, शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांच्यामध्ये ही लढत होत आहे। वाईमध्ये